फाईट बिग लढत मित्र आपल्या भेटीसाठी आलेले आहे। हंगामाला सुरुवात आहे। या बीसीएची ही पहिली स्पर्धा ना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते, यात मात्र काही शंका नाही आहे। आपण पाहतोय महेश बारशी स्मृती चषक 2025 चं भव्य दिव्य आयोजन नियोजन जहानमान पोगाव या टीमच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर तसेच खेळाडू या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम। सन्माननीय चिरंजीव पाटील साहेब हे सुद्धा या व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत। आपलंही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी पाहूया खेळाला सुरुवात उदय जयदीप येतोय। प्रथम गोलंदाजी साकारण्यासाठी हेमंत स्ट्राइक एंडला पाहतोय। पहिलाच चेंडू आपण पाहतोय पवित्रा चेंज केला होता, बट लाहिनी खरं पाहायला मिळाली। वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भरपूर स्पर्धा मित्र पाहायला मिळत आहेत। आगामी काळामध्ये सुद्धा भरपूर स्पर्धेचं आयोजन नियोजन या ग्राउंडवरती पाहायला मिळेल। पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचाही तोच रिझल्ट। वाईट बॉल बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल पाहायला मिळतं। 2 धावा धापलकावरती या अवंतरच्या स्वरूपाने जमा झालेल्या पाहायला मिळत आहेत। गोरसे संघाने कुठे जायचं नाही आहे, याची विजेता संघ आपल्याशी 2 हात घेईल, त्याच्यासाठी आपण कुठे जायचं नाही आहे। पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहूया। सरसावताय गोलंदाजी मार्कवरती, यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न। इथं मात्र आपण पाहू शकता खराब फिल्डिंगचा प्रदर्शन आणि या ठिकाणी जातोय लकीली चौकार। आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून मातोश्री स्पोर्ट चाविंद्रा यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत एक 40+ बिग शो। 19, 20, 21 या डिसेंबरच्या तारखेमध्ये तो आपण बिग शो पाहणार आहोत। पाहूया पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे, परंतु चांगला टोलून सुद्धा काढलेला पाहायला मिळतोय। बॅकवर्ड स्क्वेअर ग्रीनमध्ये चेंडू जातोय। या ठिकाणी पाहतोय 1 धाव अर्जित केली जाते। एका धावेने धावसंख्या 7 या अंकावरती। पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय। आता मात्र चांगला फटका सजवलेला आहे, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी। चेंडू फरार होतो सीमा पार, येतोय चौकार। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती 11 या अंकावरती पाहायला मिळते। पुढील चेंडू पाहूया। यावेळेस पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न फसला गेला आणि फलंदाजी फसतोय झेलच्या स्वरूपात। खेळी होते संपुष्टात। असेल की आपण लवकर येऊन आपली जागा स्थित करायच्या, वेळ कुठल्या प्रकारचा वाया नाही घालवायचा आहे। मग फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण टीम असेल, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ वाचवण्याचा प्रयत्न आपण करूया। या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 11, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 चौकार आपण या ओव्हरमध्ये पाहिले। 2 वाईट बॉल ही पाहायला मिळाले, 1 सिंगलचा खेळ, अशा रीतीने 11। यावेळेस पाहतोय पण हॅप ट्रॅकर होता, अंदाज बांधला होता, त्या पद्धतीने चेंडू का आला नाही आहे। अंतिम क्षणामध्ये अर्ध्या मनाने आपण पाहतोय अधुरे मन से जसा फटका खेळला जातो तसा फटका खेळण्याचा प्रयत्न
निर्धावची होते सांगता. जयदीप कमबॅक करतोय 2 चौकार लागून. यावेळेस पुन्हा एकदा फसला गेलाय फटका. अजून एक गडी जेलच्या स्वरूपात होते बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहूया. डावाला सावरणं गरजेचं आहे, आवरणं गरजेचं आहे. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. 11 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. नवीन गोलंदाज किसन येतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न येतो. अंदाज पाहायला मिळाला स्लाइस करण्या टाईप फटका, बट कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची या ठिकाणी सांगता होते. यानंतर येथील विजेता संघ जयभद्र गोरसे बी या संघासमोर 2 हात करणार आहे. पाहूया कुठला संघ विजय संपादन करतोय. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. चांगला फटका आहे. लॉंगऑफच्या रिजनमध्ये चेंडू डीपमध्ये उचलला जातोय, परंतु एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावा थांबवलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च झाल्या. इथं मात्र पाहतोय आपण सिंगलने खेळ पुढे केलेला आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढे चेंडू यावेळेस हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. कार्पेटच्या सहाय्याने मिडगटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जेव्हा चौकार षटकाराची आतिषबाजी होते त्यावेळेस ग्राउंडवरती गरमी पाहायला मिळते, परंतु इथं मात्र अतिशय शांतता पसरलेली पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने दिवस थोडासा कुठेतरी ढगाळ वातावरणामध्ये पाहायला मिळत आहे. आणि असं जेव्हा वेळ असते त्यावेळेला उत्साह कमी असतोय या प्राणीमात्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. लेझी क्रिकेट थ्रो आपण पाहिलं तर लेट आला गेला आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावसंख्या 15 अंकावरती धावालके जाऊन पोहोचलं गेलं आहे. समोर टीम अतिशय ताकदवार आहे, बलाढ्य आहे. त्या संघासमोर खेळत असताना आपल्याला जास्त धावांची गरज निश्चित असेल, बट तसं काही गरज नाही आहे या ठिकाणी. पुढे चेंडू यावेळेस वड बॉल. दांडीगुल फलंदाज बाद होते बोल्डच्या स्वरूपात. वैभव येतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया वैभव कशा प्रकारे खेळ करतोय. कुठल्याही फलंदाजाला चांगली पार्टनरशिप करता येत नाही आहे. यावेळेस खराब चेंडू. पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉलचा इशारा केला जातोय. निश्चितच हातातून चेंडू सोडू की नको सोडू अशी परिस्थिती झाली होती आणि स्वतःही त्याच्यावरती स्मित आशय देत असताना गोलंदाज आपण पाहतोय किसन. जणू काय हाताला चेंडू चिपकला होता. पाहूया पुन्हा एकदा सरसावत आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवरती.
या वेळेस चेंडूला टर्न गेलेला आहे, खाली रिझन दुरून क्षेत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत आपण पाहतो. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली, बट काय करतं पाहूया. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर बाल बचावलेले आहेत. रनआउट होतापासून वाचलेले पाहायला मिळत आहेत. 2 धावा 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. अठरा धावा धाबलकावरती पाहतोय आपण. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं. तिसरा ओव्हर कोण हाताळण्यासाठी तयार होतं हे पाहण्यासारखं राहील. वार पलटवार करावा लागेल स्वराज्य कशिवली या संघास, कारण आपण पाहतो 2 षटकामध्ये फक्त 18 धावा धाबलकावरती. उर्वरित 2 षटकामध्ये जास्तीच्या धावा कशा प्रकारे येतील याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल, कारण प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी म्हटलं जात आहे. आणि प्रयत्न केल्याशिवाय नशिबाचं दार उघडत नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ते करावं लागेल. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज यावेळेस क्या बात है, परफेक्ट यॉर्कर, बल्ला तेरे हात में तो काहे टांग अडाय. LBWच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. कुठलाही फलंदाज तल धरून राहत नाहीये, पाय रोवून टिकत नाहीये खेळपट्टीवरती. तू चल मै आयची भूमिका निभावत असताना प्रत्येक बॅट्समन बॅटर आपण पाहतोय एकतर पार्टनरशिप बनत नाहीये. त्यातल्या त्यात या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन बॅक टू बॅक होत असताना पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू पाहूया पुन्हा एकदा. या वेळेस मात्र चांगला खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला, एकच धाव या ठिकाणी मिळते. मोठे फटका खेळू देत नाही, लागत नाही आहे. खास करून आपण पाहिलं तर या इनिंगमध्ये फक्त आपल्याला 2 चौकार सोडले या पहिल्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला एक असा कुठला मोठा फटका पाहायला मिळालेला नाही आहे. डॉट चेंडू सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतो, त्या कारणास्तव धावफलक कमी पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस बॅटची वरील कडा, यस नो डाऊट, फलंदाज बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. जर क्रिकेटचा विचार केला तर हा सरावाचा खेळ आहे. जेवढा सराव असेल तेवढा तुमचा संघ प्रावीण्य मिळवेल. आणि आपण पाहिलं स्वराज्य कशेली संघाने ज्यावेळेस ओपनिंग दिली तेव्हा सांगितले की आमचा पहिला इव्हेंट आहे, पहिली स्पर्धा आहे आणि पहिला सामना आहे. आणि त्याचं खरोखरच आपण या मॅचवरती इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. सराव नाही या टीमला जास्त, त्या कारणास्तव आपण पाहतोय की फटकेबाजी होत नाही आहे. सिंगल डबलचाही खेळ जास्त पाहायला मिळत नाही आहे. तू चल मया आयाची भूमिका पाहायला मिळते. अर्धा संघ या ठिकाणी आपण पाहतोय तंबूच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळत आहेत. आधी याला आंधीसारखी फलंदाजी करावी लागेल, परंतु नाही आहे. या ठिकाणी आंधीसारखी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय या ठिकाणी तेजश हा गोलंदाज. पहिल्यामध्ये 11, दुसऱ्यामध्ये 7, आणि इथं मात्र पूर्णपणे बांधून ठेवले, जकडून ठेवलेला आहे. जणू काही काली पट्टी डोळ्यावरती बांधून फलंदाजा ठेवून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुढील चेंडू. 2 गडी आतापर्यंत बाद केल्यात. या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. किती किफायती आणि कंजूस गोलंदाजी या ठिकाणी साकारतोय तेजस. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय 20-20. या स्पर्धेचा जर हाय स्कोरचा विचार केला तर 87 धावांचा आहे. कारिवली संघाने आपण तो पाहिला तर कारनामा केला होता. आणि मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर लोएस्ट स्कोर मॅच पाहायला मिळाली, ती म्हणजे पाहू शकता आपण 24. इथं मात्र पाहूया या 24 धावांचा रेकॉर्ड तुटला जातो की काय. यावेळेस ऑनसाईडला येतोय श्याम चौधरी हा गोलंदाज तयार झाला. 1 धाव या ठिकाणी खर्च केली. धावसंख्या पुढे सरकली 21 या अंकावरती. अतिशय शांत क्रिकेट पाहायला मिळत आहे. संध्याकाळचं सत्र आहे
आणि 17 मध्ये चालू असलेली मॅच असं वाटलं होतं की एक टफ मॅच पाहायला मिळेल, बट एकतर्फी पाहायला मिळते. इथेही पाहू शकता आपण बॅटवरती घेण्यामध्ये असफल फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हितेंद्र बॅक टू बॅक या ठिकाणी तिसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळतो. 4 मध्ये 1 बनवलेला आहे आणि आता मात्र उडवलेला आहे. कनेक्शन प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. चेंडू पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस मात्र आता तेच तर्रार चेंडू हा हाताला जातोय. एक मोठ्या खेळाडूची एक निशाणी असते, जेव्हा त्याला मोठा फटका लागतोय ना त्यावेळेस तो अतिशय तिखट मारा करण्यामध्ये तयार असतोय. आणि इथं मात्र पाहिलं तर श्याम यांच्या गोलंदाजीवरती षटकार लागल्यानंतर अतिशय रागाने चेंडू हाताला होता. इथेही पाहू शकता हा मात्र प्रेमाने हाताला, परंतु खूप चांगल्या पद्धतीचा निर्धावची होते सांगता. एक षटकार लगावला जरूर, परंतु 5 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळला गेला आहे. म्हणजेच 6 मध्ये 7 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. यावेळेस ऑन साईडला येतोय, 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहण्यासारखं राहील. आणि इथं मात्र दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तो सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्या 29 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 बाद 29 धावा धापलकावरती. तर लगेच मी विनंती करेन स्वराज्य कशिवली संघाला की आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबर टेमघर संघाला विनंती, आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगे पाठवून द्यायची आहे. आणि गोरसेनी कुठं जायचं नाही, इथं थांबायचं आहे, कारण याचे विजेता संघ आपल्याशी खेळणार आहे. सलग आपण पाहिलं तर 4 दिवसांची स्पर्धा, आजचा 3रा दिवस. पहिल्या दिवसामध्ये जयदुर्गा बी भादवड ही टीम क्वालिफाय झाली होती. आणि आपण पाहिलं कालच्या दिवसातून मिनेस 11 जबरदस्त कारिवली ही टीम क्वालिफाय झाली होती ना. आज आपण सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेची पहिली सेमीफायनल त्या 2 टीममध्ये पाहायला मिळाली. अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवत भादवड खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आजच्या दिवसातून पाहूया कुठला संघ क्वालिफाय होतोय, पाण्यासारखं राहील. आजही चांगला पॅक आपण पाहिलं तर शेड्यूल होता आणि त्या शेड्यूलमधून कुठली टीम आपलं दमखम दाखवून पुढे चाल करते पाण्यासारखं राहील. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचही मैदानाकडे रवाना झालेले आहेत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहेत. नाना स्पोर्ट टेमघर संघाला विनंती आहे. चला सूरज केशवली विनंती असेल आपण प्रेयर प्रार्थना संपूर्ण लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घेऊया. आपण जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये सन्मान्य निलेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक यासाठी 333 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं आहे. आणि आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर षटकारांचे हॅट्रिक आपल्याला आतापर्यंत 4 पाहायला मिळालेले आहेत. आणि आपण पाहिलं तर का विकेट हॅट्रिकसुद्धा 2 पाहायला मिळाल्या आणि 2 मिडन ओव्हरसुद्धा पाहायला मिळाल्या. हा लेखाजोखा आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ विलंब न लावता. यश आणि श्याम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक छोटंसं आव्हान आपल्या समोर आहे, पाहूया
छोटंसं आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतील किंवा त्या छोट्याशा आव्हानाला मात्र शेवटपर्यंत फाईट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्वराज्य कशेली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हार जीत हा खेळाचा पाड आहे, बट त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा हवा आहे. कारण आपण जर पाहिलं तर मला फाईट करायची आहे, मला त्याच्याशी संघर्ष करायचा आहे आणि नेहमी ते काम प्रत्येक टीमने करणं गरजेचं असतं. मनाने हरलेला माणूस कधीही मैदानात जिंकू शकत नाही आहे, परंतु तुम्ही जिद्दीने ज्या वेळेस एखाद्या गोष्टीकडे वाटचाल कराल तर निश्चितच यश तुमच्या पदरी पडल्याशिवाय राहत नाही आहे. हरलो तरी आपण जर पाहिलं तर नेक्स्ट इव्हेंटला त्याचं कुठेतरी काहीतरी आपण गुण घेऊन निघू, परंतु सामना जर सोडून आपण कधी कधी देतोय ते कुठेतरी संघाचं घातक परिणाम सोसावं लागतंय. पाहूया काय घडतंय. मयूर पहिलं गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी श्याम चौधरी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खरा पाहायला मिळालतोय, पुरेपूर फायदा जरूर उचलता आला नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा केला जातोय. येणारा चेंडू हा फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. पुढे नाही आहे, रन नाही घेतली. या ठिकाणी पण पाहतोय एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फ्री हिटचा चेंडू होता, बट आपण जर पाहिलं तर तसं काही घडलं नाही आहे. चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळालं. श्याम पूर्णपणे तयार नव्हता आणि त्या अगेन्स्ट आपण पाहतोय की चेंडू हाताला गेला आणि बॅटवरती घेण्यासाठी असफल. पहिल्या चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळाला, त्यानंतर कमबॅक केलं गेलं मयूर याने. पुन्हा एकदा पाहूया सरसावत्या गोलंदाजी मार्कवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. यावेळेस अल्टीपल्टीचा यूज केला जातोय फॉर्मॅट. या ठिकाणी पाहतोय चेंडू जातोय 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 आणि फायनली सीमा पार, चौकार. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तयार होतील. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 5 धावा. पुढील चेंडू आता मात्र उडवला जरूर आहे. प्रॉपर टायमिंग चेंडूला केला हवाई सफर, सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. 30 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ चालू. 11 धावा धावफलकावरती. अजून एक स्लो आणि शॉर्ट पिच पुरेपूर पुन्हा एकदा वापर केला जातोय हवाई सफरचा आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातोय, चौकार. पंधरा धावा धावफलकावरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहतोय स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न तो लॉंगांच्या रिझनला चेंडू येतोय. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. मानसी धरला नाही आहे. 16 धावा, कारण आपण पाहतोय 30 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. त्या कारणास्तव आपण पाहतोय घाई गडबड पाहायला मिळेल नाही आहे. आता मात्र जो काही खेळ उरला आहे सिंगल डबलने कंप्लीट होऊ शकतोय. त्या कारणाने आपण पाहिलं तर पुश करो खुश रहो असा फटका खेळून काढला. अजूनही आपण पाहतोय 14 धावेची आवश्यकता आहे. पुढील चेंडू. 19 बॉल 14 धावांची आवश्यकता. फाईट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, संघर्ष चालू आहे.
सामना अजून सोडलेला नाही आहे. बट चांगले फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहिली तर श्याम चौधरी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढील चेंडू यावेळी चेंडूला समोर ठेवला होता परंतु उजव्या टी सोडून जातोय. लाईन बिघाडली जाते आणि वाईट बॉलचा इशाराही या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केला जातोय. 17 धावा, 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. यावेळेस पाहतोय पण डायरेक्ट स्टंपवरती आदलला जातोय आणि ट्रिपल एचच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. चला बॅटर प्लीज या मैदानाच्या आतमध्ये लवकर लगेच ताबडतोब. चला लवकर या आपण खेळपट्टीवरती बॅट्समॅन. तसे सतरक्षणी आपण लगेच सजून घ्या प्लीज, विनंती असेल. नवीन बॅटर किशन येतो मैदानाच्या आतमध्ये. 13 धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. विजयाचं समीकरण थोडंसं सोपं आहे. नीतू ओव्हर क्रमांक दुसरं फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती रेडी होतोय. यावेळेस रिव्हर्स यूज केला गेला आहे आणि यशस्वीरित्या खेळून सुद्धा काढलेला आहे. चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार, येतोय चौकार. या चौकारच्या माध्यमातून धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. अतिशय सहज सोपा विजय संपादन करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय नाना स्पोर्ट टेमघर हा संघ. कारण आपण जर पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली झाली, कमी धावांवरती रोखलं गेलं आणि फलंदाजी त्याहून अधिक चांगली पाहायला मिळते. कमी षटकांमध्ये हा सामना विजय संपादन करत असताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जितू चांगला चेंडू आहे या ठिकाणी, कुठल्या प्रकारची धाव नाही, घाई गडबड पाहायला मिळत. अतिशय शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये श्यामच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण माहिती आहे कमी धावा आहेत, काय आवश्यकता नाही आहे जास्त घाई आणि गडबड करण्याची. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते आणि स्ट्राईक या ठिकाणी आपण पाहिलं तर किसन यास दिली जाते. एक चांगला निर्णय आहे कारण किसन यांनाही आत्मविश्वास येण्यासाठी एखादा जर मोठा फटका आला तर नेक्स्ट मॅच आपल्यासाठी जी होणार आहे त्याच्यासाठी काहीतरी मदतगार प्राप्त होईल. पाहूया ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज, विनंती असेल कशेवली टीमला. आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. पुढील चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय फुल टॉस होता परंतु फुल टोल वसूल करता आलं नाही आहे. निर्धावची होते या ठिकाणी सांगता. असं वाटलं होतं सामना लवकर संपेल, या ठिकाणी कमिटीचा वेळ वाचेल, परंतु या ठिकाणी तसं काही घडत नाही आहे. सामना अजून लांब लांब चाललेला आहे. 8 धावाची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया या 2 चेंडूंमध्ये या धावा जमा होतील का. यावेळेस उडवलाय, रॉकेट शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. गुड स्टॉप, चांगला स्टॉप केला गेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय.
आणि एकच धाव घेतली जाते. तेवीस धावा धाबलकावरती. अजूनही 7 धावेची आवश्यकता आहे. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा नीतू तयार होतोय. फुल टॉस आणि याच्यावरती आपण पाहतोय बिग टोल वसूल केला जातोय. नो बॉलचा इशारा केला जातोय. मला तरी वाटतं हा सामना या ठिकाणी फिनिश होतोय, कारण 7 धावांची आवश्यकता होती आणि या 7 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. तर चला लगेच टेमघर संघा आपण या टॉस बॉक्स मध्ये गोरसे संघाचा संघनायक या ठिकाणी कपिल केने उपस्थित झालेला आहे.